हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्त विकास संघर्ष समितीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय। जिल्ह्यातील येलदरी, इसापूर आणि सिद्धेश्वर धरणामध्ये भूसंपादन झाल्यानंतर अनेक कुटुंबे प्रभावित झाली होती। या धरणग्रस्त कुटुंबियाचे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु ती मागणी अजूनही पूर्ण झाली नाही। त्यामुळे धरणग्रस्तांच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। जवळपास या जिल्ह्यातल्या तिन्ही धरणांमध्ये 17,000च्या वर कुटुंब प्रभावित झाली। त्यांनी या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपलं सर्वस्व दिलं आहे। आपले ज्या शेतजमिनी असतील, आपले घरे असतील, हे सगळं दिलं की जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी सिंचन होईल, उद्योग लागतील, देश भरभराटीला येईल आणि त्या भावनेतून या सगळ्या लोकांनी शासनाला आपल्या जमिनी दिल्या। परंतु शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे। हे लोक आज अतिशय विपन्न अवस्थेमध्ये जीवन जगत आहेत। म्हणजे त्यांच्या मनामध्ये कदाचित ही भावना झाली आहे की ते देशाचे नागरिक आहेत की नाही आहेत। अशा प्रकारचं हे वर्तन शासनाचं त्यांच्या बरोबर आहे। त्यांचं पुनर्वसन झालं नाही, त्यांचे मोबदल्याचे पैसे काही लोकांना मिळाले नाही, त्यांच्या वाढीव मोबदल्याचे प्रकरणं प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत, त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही, जे आज दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहत आहेत त्यांना त्या गावांमध्ये रोज हिणवल्या जाते। अशा प्रकारची एक परिस्थिती या धरणग्रस्तांची झालेली आहे। ज्यांच्या 100-100, 50-50 एकर जमिनी गेल्या, आज ते लोक भूमिहीन आहेत। त्यांना विस्थापित होऊन पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये वेठबिगारीचं काम करावं लागतं आहे आणि खरोखरच म्हणजे शासनाला याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आम्ही एका वर्षापासून केवळ शासनाला काही कागदपत्र मागतोय, ते देखील आम्हाला उपलब्ध करून देऊ शकलं नाही। याच्यावरून शासनाची उदासीनता आणि बेजबाबदारपणा या ठिकाणी दिसतोय। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांवर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे आणि आम्हाला पुढच्या या 2-3 दिवसामध्ये त्यांनी ही कागदपत्र जोपर्यंत ते देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू राहील, अशा प्रकारची आम्ही निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर असे 3 मोठे धरणं आहेत। याच्यामध्ये जवळपास 17,000 कुटुंब हे बुडी क्षेत्रामध्ये त्यांची जमिनी आणि घरे गेलेले आहेत। जवळपास 1963 पासून हा धरणग्रस्तांचा लढा वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहे। येलदरी, सिद्धेश्वर हे 63-64ला झालेले डॅम आहेत, तर इसापूर धरण 1972च्या काळामध्ये झालेलं आहे। आज परिस्थिती जर बघितली तर कुठल्याही गावाचं म्हणजे जवळपास इसापूर डॅम मध्ये 45 गावं गेले, येलदरीमध्ये 44 गावं गेले, सिद्धेश्वर डॅम मध्ये पण जवळपास 30-32 गावं गेलेत, पण कुठेही कोण्याही गावाचं पुनर्वसन केलेलं नाही। त्यांना आर्थिक मोबदला सुद्धा दिलेला नाही, त्यांना धरणग्रस्त प्रमाणपत्र दिले नाही, त्यांच्या पाल्यांना कुठेही शासकीय नोकरी दिलेली नाही। म्हणून आमची या ठिकाणी शासनाला मागणी आहे। मी स्वतः धरणग्रस्त आहे। इसापूर डॅम मध्ये गोळमांजरी माझं गाव होतं। माझ्या कुटुंबाची 90 एकर जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि आम्हाला त्या काळामध्ये मोबदला जे आहे तर हेक्टरी 5,000 रुपये म्हणजे एकरी 2,000 रुपये दिला। आज जर आपण नॅशनल हायवेचं बघतो, 2013चा जे कायदा झाला त्यानुसार जे काही बाजार मूल्य आहे त्याच्या 4 पट या ठिकाणी हा मोबदला दिला चाललेला आहे। आम्हाला त्या ठिकाणी कुठलाही मोबदला म्हणजे कवडी मोल भावानं आमच्या जमिनी घेतल्या, आमचं पुनर्वसन नाही, आमच्या कुटुंब कुठं आहे तर याची गिनती सुद्धा नाही। म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विनंती करतो की हायकोर्टाचे जस्टिस, रिटायर्ड जस्टिस यांच्या माध्यमातून या तिन्ही डॅमची ते चौकशी करावी, प्रमाणपत्र द्यावं, सरकारी नोकऱ्या द्यावं आणि या ठिकाणी मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 25 कोटी रुपये हे पुनर्वसनासाठी आलेले आहेत। त्या मुथा मॅडमला आम्ही भेटायला गेलो तर साधं ती त्या टेबलवर बसलेली, महिना सुट्टीवर राहते ते मुथा मॅडम, कधी आम्हाला भेटत नाही। कलेक्टर सुद्धा दखल घेत नाहीत। म्हणून आमची या ठिकाणी शासनाला मागणी आहे की या ठिकाणचे आमचे 7 जे काही उपोषणकर्ते आमचे या ठिकाणी धरणग्रस्त आहेत ते आज या ठिकाणी त्याग आंदोलनाला बसलेले आहेत। उद्धव हराळ आहेत, सेनगाव तालुक्यातून अप्पाराव चिलगर आहेत, विठ्ठलराव मस्के, गोविंदराव मस्के, भाऊराव शिररामे, योगेश हुलगुंडे आणि भाई भारत जाधव हे वेगवेगळ्या म्हणजे तिन्ही डॅम मधले हे धरणग्रस्त अन्नत्यागाला बसलेले आहेत। आमचं शासनाने या ठिकाणी दखल घ्यावी, अन्यथा आम्ही 17,000 कुटुंब आम्ही रस्त्यावर या कलेक्टर ऑफिस समोर आणू, घेराव घालू। आम्ही या ठिकाणचे आमदार खासदारांना विनंती करतो की तुम्ही उद्या राज्यपाल पण येणार आहेत महाराष्ट्राचे,
त्यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आहे आणि लोकप्रतिनिधीला विनंती आहे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला विनंती आहे की आपण ताबडतोब आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आणि नवीन जे काही मुद्दा या ठिकाणी इसापूर डॅमची ती उंची वाढवण्याचा जो काही निर्णय घेतला ते पण या ठिकाणी कलेक्टरने जाहीर करावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आज जर बघितलं तर सरकारने ज्या पद्धतीने आज पुनर्वसन केलेलं आहे, मात्र आज 64 वर्ष ते काही 70 वर्ष होऊन गेले तरीही जे धरणग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळालेला नाही. ज्या धरणग्रस्तांच्या जीवावर आज पूर्ण मराठवाड्यातला भाग, विदर्भातला भाग हा तळमळीने जगतो, जिथं उद्योगधंदे, शेती, वेगवेगळ्या पद्धतीचे परिवार, कुटुंब चालतात. पण आज धरणग्रस्तांचे परिवार हे रस्त्यावर आलेले आहेत. त्यांना त्यांचा न्यायिक लढा लढूनही कुठल्या पद्धतीचे पुनर्वसन नाहीये, त्यांना कुठल्या पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये, काहींना मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळाला तर काही तुटपंजा आणि सामाजिक आणि शैक्षणिक राजकीय मागासले पण असल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण झालेलं आहे. हे शोषण आपल्या व्यवस्थेनं केलेले असं दिसून येतं. आणि विशेष म्हणजे ज्यांच्या जमिनीच्या वर पाणी आहे आणि पाणी सर्वांना मिळतं आणि तोच धरणग्रस्त आज रस्त्यावर आहे. कित्येक वर्षापासून आम्ही सतत मागण्या करूनही कुठल्याही पद्धतीचं शासनाचं, प्रशासनाचं कुठलंही लक्ष आमच्याकडे नाहीये. सतत मागणी करून, निवेदन करून काही व्यक्ती हे म्हातारे झालेत, तर काही जण मरण पावलेत. आज आमचे मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट सचिन नाईक सर, शिंदे सर यांनी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या लोकांना जागृत करण्याचं काम केलंय आणि आम्ही अशाच पद्धतीनं लढायचा प्रयत्न करू. हे सोशल माध्यमातून सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडा. धन्यवाद.